मागील उदाहरणामध्ये आपण बघितलं की उत्पादकानं घड्याळाची किंमत ठेवली होती 200 रुपये, परंतु ते ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत काय झाले की प्रत्येक स्तरावर गोळा झालेल्या करामधून प्रत्येकानं काय केलं, आपला आपला कर, आपण जो कर जमा केला होता तो कर वजा केला आणि उरलेला कर शासनाकडे जमा केला. म्हणजेच तो झाला त्याचा देय जीएसटी, त्यानं दिलेला जीएसटी. मग आता वस्तूचं उत्पादन झाल्यापासून ती वापरणाऱ्या ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत प्रत्येक व्यवहाराच्या वेळी जीएसटी हा आकारला जातो. आता त्यापैकी देय जीएसटी कोणता असतो किंवा देय जीएसटी कशाला म्हणायचं, तर ते आता आपण इथं बघायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 गोष्टी माहिती पाहिजेत. ते म्हणजे काय, तर वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर त्याला म्हटलं जातंय आउटपुट टॅक्स. काय म्हणतात बघा, आउटपुट टॅक्स. म्हणजे काय की वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला टॅक्स, ज्याला आपण काय म्हणू शकतो थोडक्यात, वस्तू विकताना किंवा वस्तूच्या विक्रीवर घेतलेला कर. आणि दुसरा असतो तो इनपुट टॅक्स. त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच ITC असं त्याला म्हणतात. आता इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, तर वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर. वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आउटपुट टॅक्स वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर, टॅक्स म्हणजेच कर, गोळा केलेला कर. किंवा आणि इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर. मग तो प्रत्येक व्यवहारामध्ये होत असणार आहे. जेव्हा उत्पादकाकडून घाऊक व्यापारी खरेदी करतोय तेव्हा उत्पादक विकतोय आणि घाऊक व्यापारी खरेदी करतोय. त्यामुळे अशा प्रत्येक व्यवहारामध्ये आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स आपल्याला काढता येतोय. आणि मग आपल्याला ह्या दोन्हीपैकी प्रत्येक साखळीमध्ये प्रत्येक व्यापारी त्यानं खरेदीच्या वेळी दिलेला कर हा विक्रीच्या वेळी घेतलेल्या करामधून वजा करतो आणि उरलेला कर शासनाकडे जमा करतो. त्याला म्हटलं जातंय देय जीएसटी. आणि म्हणून देय जीएसटी काढायचं झालं तर त्याच्यासाठी सूत्र काय वापरणार आहे आपण, देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. लक्षात येतं, इनपुट टॅक्स क्रेडिट. आता हे आउटपुट टॅक्स म्हणजेच काय, आपण त्याला आपल्या सोप्या भाषेमध्ये असं सुद्धा म्हणू शकतोय की देय जीएसटी म्हणजे काय, तर विक्रीच्या वेळी घेतलेला कर. विक्रीच्या वेळी घेतलेला कर वजा खरेदीच्या वेळी दिलेला कर. लक्षात येतंय, त्याला आपण म्हणू शकतोय देय जीएसटी.
म्हणजे आपण हे आपल्या सोयीसाठी लिहिले आपण, परंतु प्रत्यक्षात सूत्र काय आहे की देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट, हे आहे प्रत्यक्षातलं सूत्र. त्यामुळे आता आपल्याला जर देय जीएसटी काढायचं झाला तर आपण काय करणार आहोत की यातला विक्रीच्या वेळी किती कर घेतला आणि खरेदीच्या वेळी किती कर दिला या दोन्हींची वजाबाकी करायची, म्हणजे आपल्याला मिळतोय इनपुट देय जीएसटी मिळतोय. आता एक सोपं उदाहरण आहे बघा, इथं बघूया आपण आणखीन एक इथं उदाहरण देय जीएसटीवर. काय म्हणले, श्रीयुत रोहित हे किरकोळ व्यापारी आहेत. त्यांनी वस्तूच्या खरेदीच्या वेळी 6,500 रुपये जीएसटी दिला व विक्री करून 8,000 रुपये जीएसटी गोळा केला. तर इनपुट टॅक्स व आउटपुट टॅक्स किती? आता आपण पहिलाच प्रश्न बघूया आधी. आत्ताच आपण बघितलं काय की इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स कसा काढणार. इनपुट टॅक्स म्हणजे काय म्हटलं, इनपुट टॅक्स म्हणजे वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर आणि आउटपुट टॅक्स म्हणजे वस्तू विकताना गोळा केलेला कर. मग आता इथं बघा काय म्हणले, त्यांनी वस्तूच्या खरेदीच्या वेळी 6,500 रुपये जीएसटी दिला खरेदीच्या वेळी, म्हणजे हा काय झाला इनपुट टॅक्स, आणि विक्री करून 8,000 रुपये जीएसटी गोळा केला. सरळ स्पष्ट लिहिले. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय होईल कळतंय का, इनपुट टॅक्स किती असणार आहे, इनपुट टॅक्स 6,500 रुपये आणि आउटपुट टॅक्स गोळा किती केला 8,000 रुपये. लक्षात येते काय प्रश्न कळाला काय म्हटले इथं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स किती, तर विक्रीच्या वेळी घेतलेला आउटपुट टॅक्स असतो, खरेदीच्या वेळी दिलेला इनपुट टॅक्स असतो, तो झाला 6,500. दुसरा प्रश्न विचारलाय, श्रीयुत रोहित यांना इनपुट टॅक्स क्रेडिट किती रुपये मिळेल. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच इनपुट टॅक्स किती होता आपला इनपुट टॅक्स 6,500. त्यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट किती असणार आहे 6,500 रुपयेच. तिसरा प्रश्न विचारलाय, त्यांनी देय असलेला जीएसटी काढा. त्यांना किती रुपये कर द्यावा लागेल, तर देय कर बरोबर काय आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती आहे 8,000 वजा 6,500 किती झाला बरोबर 1,500 रुपये हा देय कर झाला. हा एकूण देय कर झाला 1,500 रुपये. पुढे प्रश्न विचारलाय, केंद्राचा व राज्याचा देय कर काढा. काय करणार आहे, केंद्राचा देय कर किती येणार निम्मा 1,500 भागिले 2 बरोबर किती आला 750 रुपये आणि राज्याचा देय कर किती 750 रुपये. अतिशय सोपी अशी उदाहरणं आहेत, फक्त तिथं शब्द लक्षात ठेवा आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे विक्रीच्या वेळी घेतलेला गोळा केलेला जमा केलेला कर आणि इनपुट टॅक्स म्हणजे खरेदीच्या वेळी दिलेला कर, त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, तेच खरेदीच्या वेळी जो दिलेला कर असतो त्यालाच इनपुट टॅक्स क्रेडिट असं सुद्धा म्हणतात ITC. त्यामुळे तो सुद्धा आपण त्यावरून काढू शकतोय. अशा पद्धतीनं आपल्याला एकाच प्रश्नामध्ये 2-4 प्रश्न विचारलेले असतात, ते आपण सोडवू शकतोय. आता इथं दुसरा एक प्रश्न बघा काय म्हणले, मेसर्स जय केमिकल्सने 8,000 रुपयांचा करपात्र किमतीचा लिक्विड सोप खरेदी केला व ग्राहकाला तो 10,000 रुपये या करपात्र किमतीला विकला. जीएसटीचा दर 18% आहे, तर मेसर्स जय केमिकल्सचा केंद्राचा देयकर व राज्याचा देयकर काढा. आता आपल्याला अगोदर काय काढायला पाहिजे, तर त्यांनी किती रुपयाची खरेदी केल्या 8,000 रुपयाच्या खरेदी किमतीवर. 8,000 रुपये ही झाली खरेदी किंमत. किती टक्के जीएसटी आहे 18%. म्हणजे अगोदर आपल्याला काढायला पाहिजे त्यांनी खरेदीच्या वेळी दिलेला कर, किती रुपये कर दिला. 8,000 रुपयेचा सोप खरेदी केला तेव्हा त्यांनी किती रुपये जीएसटी भरला ते अगोदर आपल्याला काढायला पाहिजे. आणि म्हणून इथं काय केलंय 8,000च्या 18% काढलं.
तर किती होईल? 2 शून्याला 2 शून्य गेल्या, 18 8 44, 1440 रुपये. त्याला म्हटलं जातं इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स कसा काढणार? विकताना किती रुपये कर गोळा केला त्यांनी? तर विकला कितीला? 10,000 रुपयाला. त्यामुळे 10,000चे 18% किती झालं मग? 1,800 रुपये. बरोबर आहे? कळते का बघा? 8,000 रुपयाला खरेदी केला, त्यामुळे खरेदीच्या वेळी किती रुपये कर दिला? तर 1,440 रुपये कर दिला. आणि 10,000 रुपयाला विकला, त्यामुळे विकताना किती रुपये कर गोळा केला? 1,800 रुपये कर गोळा केला. आणि म्हणून देय कर किती झाला? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजेच 1,800 वजा 1,440 किती आलं उत्तर? 360 रुपये. आणि म्हणून केंद्राचा देय कर किती येणार? 360च्या निम्मा, 360 भागिले 2, 180 रुपये. राज्याचा देय कर सुद्धा 180 रुपये. कळते काय करायचे? ही 2 उदाहरणं आपण बघितल्यात. आपण